नाना पटोले यांनी पंतप्रधान यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। औरंगाबादमध्ये हा निषेध नोंदवला जातोय। भाजपने औरंगाबादमध्ये नाना पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले। या प्रकरणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुद्धा झाली। सिडको बस स्थानक चौकात भाजपने आंदोलन केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सचिन चिरे आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी बोलूया। सचिन, मुंबई पुण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आक्रमक आंदोलन भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं। औरंगाबादमधलं काय वातावरण, कुठे हे आंदोलन करण्यात आलं? औरंगाबाद येथील सिडको बसस्थानक चौकामध्ये आज मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच भाजपचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते जमण्यास सुरुवात झाली होती। नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन झाले। या आंदोलनामध्ये जोडो मारो आंदोलन, नाना पटोले यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे। या दरम्यान जे आंदोलक होते त्यांनी रस्त्यावर येऊन रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न, त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये काही झटापट या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळाले। त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचा पुतळा जाळण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला। पोलिसांनी या ठिकाणी 30 ते 40 आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। यात शहरातले पदाधिकारी, संपूर्ण पदाधिकारी आहेत। मात्र यावेळेस शहराचे जे शहराध्यक्ष आहे संजय केनेकर यांनी थेट इशारा दिलेला आहे नाना पटोले यांना की तुम्ही औरंगाबादेत पाय ठेवून दाखवा, आम्ही तुमचे कपडे फाडू, हिंमत असेल तर औरंगाबादेत या, अशा आशयाचे इशारा जो आहे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी यावेळेस दिलेला आहे। नक्की। मात्र सचिन, फक्त या 1-2 शहरामध्ये नव्हे, वेगवेगळ्या ठिकाणी असं आंदोलन होतंय, पण औरंगाबादेतलं आंदोलन थोडंसं आक्रमकच होतं, झटापट सुद्धा झाली पोलीस आणि आंदोलकांमध्ये, असंही कळतंय, त्याच्याविषयी काय? नक्कीच भाजपच्या कार्यक्रमामध्ये प्रचंड संताप आहे नाना पटोले यांच्या वक्तव्याबद्दल। या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी कार्यकर्ते जे होते आक्रमक होते, कार्यकर्त्यांचा जो रोष होता तो नाना पटोले यांच्यावर, कार्यकर्त्यांचे गट 3 याच्यात विभागले गेले होते। पहिल्यांदा शहराध्यक्ष संजय केनेकर यांना अटक केल्यानंतर देखील महिला मंडळींनी देखील जो दुसरा आंदोलनाचा मोर्चा आहे तो सांभाळला। त्यांनी रस्त्यावर खाली बसून ठिय्या मांडला होता, पोलिसांच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या, पोलिसांच्या गाड्यासमोर महिलांनी ठिय्या मांडला होता। त्यानंतर महिलांना घेऊन गेल्यानंतर परत तिसरा जो तरुणांचा गट आहे त्या तरुणाने पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला। मात्र या सर्व प्रकारामध्ये काही वेळ या चौकांमध्ये गर्दी झाली होती आणि चौकांमधील या वातावरण थोडंसं तणावपूर्ण झालं होतं। मात्र पोलिसांनी ते व्यवस्थितपणे हाताळलं। आज घडीला देखील पोलिसांचा फौजवाडा या चौकात तैनात आहे। अजून काही भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलन करतात का यासाठी या चौकांमध्ये आता सध्या पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। नक्की सचिन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।